स्मार्ट सिटी असलेल्या पुणे शहरामध्ये रस्त्यांचं किंवा सार्वजनिक ठिकाणांचं खोदकाम करण्यासाठी काही नियमावली आहे की नाही असा प्रश्न सध्या जंगली महाराज रस्त्याच्या इथे असणाऱ्या स्थानिकांकडून त्याचबरोबर इथल्या व्यावसायिकांकडून उपस्थित केला जातोय। कारण आहे ते म्हणजे आज सकाळपासून जंगली महाराज मंदिर जे आहे त्याच्या समोरच एक्झॅक्ट आपल्याला दिसतंय की फुटपाथ जो आहे तो खोदण्याचं काम चालू आहे आणि सांगितलं जात आहे की जवळच असलेल्या एका कॅफेसाठी पाईपलाईन टाकायची आहे आणि त्यासाठी म्हणून हे सगळं खोदकाम सुरू असलेलं पाहायला मिळतंय। मुळात या खोदकामावर इथल्या काही स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला। जे लोक या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी आलेले होते हे खरंच पुणे मनपाची लोक आहेत का हे सगळं पाहिल्याच्या नंतर ते खरं तर मनपानी दिलेले लोक वगैरे असं नाहीयेत किंवा मनपाचे कर्मचारी नाहीयेत, कोणीतरी खासगी ठेकेदारांनी पाठवलेली माणसं आहेत ही सगळी। त्यामुळे मुळात अशा पद्धतीने खोदकाम करण्याची परवानगी होती का, जर असेल तर कुठून कुठपर्यंत खोदण्याची ही सगळी परवानगी आणि किती दिवसात काम पूर्ण करण्यासाठीचा हा सगळा वेळ दिलाय, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। काही सामाजिक कार्यकर्ते आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। सर काय सांगाल तुम्ही, एकंदरीत जर बघितलं तर अशा पद्धतीने अचानक एखादा फुटपाथ खोदणं आणि अगदी अशा रस्त्यावर ज्या रस्त्यावर खोदकाम मुळात केलं जात नाही, जंगली महाराज रस्ता प्रचंड प्रसिद्ध आहे पुणे शहरामध्ये, काय नेमका आक्षेप तुम्ही घेता येईल? असंच आपण जसं म्हणलं की पुणे शहर मध्ये जंगली महाराज रस्ता हा खूप प्रसिद्ध रस्ता आहे। ह्या रस्त्याला इतिहासही आहे। ह्या रस्त्याचं जे पूर्वी बांधकाम झालं होतं त्या बांधकामामध्ये पण त्याचाही इतिहास आहे। माननीय श्रीकांत भाऊ शिरोळे यांनी तो रस्ता बनवलेला आणि त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये या रस्त्याला कुठेही खोदकाम करायची नाही असं ठेकेदाराकडनं पालिकेकडनं त्यांनी लिहून घेतलं होतं, करार केला होता। आणि त्यामुळं पुणे शहरात कित्येक पावसाळे येऊन गेले पण जंगली महाराज रस्ता कधी खराब झाला नाही। आणि काही वर्षानंतर आत्ता काही वर्षापूर्वी जंगली महाराज रस्त्यावर बाजूला जे फुटपाथ बनवले गेले त्यामुळं स्थानिक नागरिकांना किंवा येणाऱ्या समोरच पाताळेश्वर लेणी आहे, मंदिर आहे, जंगली महाराज मंदिर आहे, या ठिकाणी येणारे जे पर्यटक आहेत, व्यावसायिक लोक आहेत किंवा भक्त लोक आहेत, या लोकांसाठी पण ह्या फुटपाथची सुविधा चांगली होती। आजूबाजूला इथं सगळे व्यवसाय करणारे मोठमोठे दुकानदार पण आहे, तर ही सुविधा खूप चांगली आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटपाथ तयार केलेला गेला आहे। पण अशा पद्धतीने बेकायदेशीर फुटपाथ तोडून महानगरपालिकेच्या निदर्शनास न आणता असे फुटपाथ तोडून तो परत किती खात्री दिली की रस्ता परत बनवला जाईल, फुटपाथ परत बनवला जाईल, पण असं काही होत नाही। जेवढ्या ठिकाणी खोदकाम झालेलं आहे पुन्हा ते खोदकाम एकसारखं होत नाही, रस्ता परत बनत नाही। त्यामुळंच मी इथून जात असताना हे बघितलं की असं बेकायदेशीर काम चाललंय असं मला वाटलं आणि मग मी चौकशी केली असता ते जे लोक आहेत ते म्हणले की आम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी आहे। मग त्यांच्याकडं मी खोलवर चर्चा केल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेचं नाव असलेलं शर्ट घातलंय पण त्यांच्याकडे महानगरपालिकेचे ते कर्मचारी नाहीत, ते खाजगीमध्ये येऊन ते असं ह्या पद्धतीने काम करतात आणि हे शहरातल्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून हे आम्ही लोकांना ऑब्जेक्शन घेतलेलं आहे इकडे। सर तुम्ही काय सांगाल, एकंदरीत बघितलं अशा पद्धतीने खोदकाम केल्याच्या नंतर खरं तर जरी हा रस्ता आम्ही पुन्हा पहिल्यासारखा करू वगैरे असं सांगितलं जातं, मात्र ते फिनिशिंग मिळत नाही किंवा जे काम केलं जातं ऑलरेडी आपल्याकडे जे सरकारकडून रस्ते बनवले जातात त्याचंच काम इतकं निकृष्ट दर्जाचं असतं, त्यात खाजगी लोकांनी केलेलं काम आणखीन त्यापेक्षा जास्त निकृष्ट असू शकतं। त्यामुळे अशा पद्धतीने कुणालाही रस्ते खोदण्याची परमिशन खरं तर दिली गेली पाहिजे का, काय वाटतं? पुणे महापालिकेने जी परमिशन दिलेली आहे त्या दृष्टीने जे ठेकेदार काम करतात, ठेकेदारांनी काम या ठिकाणी करतात। म्हणजे आतल्या बाजूला त्यांना दुकानदार किंवा कोणाला पाणी येतंय ते पाणी त्यांना येत नसल्यामुळे त्यांनी खोदकाम केलेलं आहे आणि त्याची पण जी पावती आहे असं त्यांनी रितसर असं ते सांगितलं जातं। जे रस्त्यावरची मेन पाणी पुरवठा असतो त्या ठिकाणी त्यांनी पाणी घेऊन त्यांना ती सोय केली होती, एवढंच आहे। पण अशा पद्धतीने कुणालाही सर्रासपणे परमिशन मिळायला पाहिजे? ती पुणे महापालिकेची चूक आहे। मग पाणी देत नसेल तर काय करणार ना, त्यांना कुठेतरी व्यवस्था करावी पाहिजे। काहीतरी दुकानाला पाणी किंवा इतरांना जे येणार असते तिथं पाण्याची व्यवस्था असल्या कारण ते काम करतात। ज्यांनी या सगळ्यामध्ये रिसीट दाखवलेली होती परवानगीची ते सुद्धा माझ्या बरोबर आहे, तुम्ही स्वतः रिसीट दाखवली, तुमचा कॅफे आहे का? डिकिंगचा आमच्या मित्रांचाच कॅफे आहे, परंतु याच्यामध्ये आम्ही रितसर याचे पैसे भरलेले आहेत आणि इथं अनेक लोकांच्या तक्रारी आहेत। इथं कमर्शियल इमारत आहे जंगली महाराज रस्त्यावरची, पण इथं पाण्याचं अति पर्वतीवरनं येणारं पाणी या ठिकाणी आहे, पण पाण्याला प्रेशर नसल्यामुळं पाणी अजिबातच लोकांना मिळत नाही।
त्याच्या आणि इथं काय फॉल्ट आहे तो फॉल्ट चेक करतायत लोक कॉर्पोरेशनचे. तो फॉल्ट चेक करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी खोदकाम केलं असावं आणि त्या पद्धतीने मग ते प्रेशरचं चेक करून मग ते यापुढे पाणी मिळू शकतं. पण रस्ता खोदण्याची परमिशन काढली आहे. रस्ता खोदण्याची परमिशन त्यांनी ते कॉर्पोरेशनचंच काम असल्यामुळे त्यांनी ते फॉल्ट शोधण्यासाठी खोदला असावा रस्ता. मग तुमच्याकडे जी परमिशन आहे ती कशाची आहे? मग तुम्ही म्हणता की खोदला असावा. तो वेगळा हा याच्यात पाण्याचाच विषय आहे, परंतु इथली ती छोटी लाईन आहे त्याच्यावर इथं प्रेशर नाही. अनेक लोकांच्या तक्रारी, शेवटी पाणी मिळत नसल्यामुळे लोकांनी अनेक तक्रारी महानगरपालिकेकडे केल्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या मार्फत ते फॉल्ट शोधण्याचं काम चालू आहे आणि ते चेक करून मग पुढे याच्यात रितसर पाणी सुरळीत होईल. पण हा जो रस्ता आता खोदला जातोय हा रस्ता कधीपर्यंत परत पहिल्यासारखा होईल वगैरे हे काही? इमिजिएट त्यांनी करणार आहेत. इमिजिएट म्हणजे त्यांनी फॉल्ट शोधून झालं की ते परत पूर्ववत करतील. नक्कीच आपण बघितलं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हा रस्ता खोदण्याचं जे काम आहे, स्थानिकांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याच्या नंतर काही वेळासाठी हे काम थांबवण्यात आलं होतं. अजूनही काम थांबवलेलं आहे. मात्र त्या संदर्भातली एक रिसीट दाखवण्यात आली. आमच्याकडे परवानगी आहे असं कॅफे चालकांचं म्हणणं आहे, ज्यांच्यासाठी ही पाईपलाईन टाकली जाणार आहे. मुळात इथे जर आपण बघितलं तर 4 कर्मचारी होते, जे 4 कर्मचारी आता आपल्याला तिकडे बसलेले पाहायला मिळतात. त्यांच्या अंगावर खरं तर चतुर्शृंगी पाणी पुरवठा विभाग पुणे मनपा असं लिहिलेले शर्ट आहेत. मात्र हे मनपाचे कर्मचारी नाहीयेत किंवा दररोज काम करणारे जे कर्मचारी असतात मनपासाठी ते हे कर्मचारी नाहीयेत. कुणीतरी ठेकेदारांनी त्यांना या ठिकाणी पाठवलंय आणि म्हणून ते मनपाचे शर्ट घालून या ठिकाणी काम करतात. त्यामुळे खरंच ही माणसं कुणाची आहेत, ठेकेदार कोण आहे आणि अशा पद्धतीने जरी परवानगी असेल तरी सार्वजनिक ठिकाणी खोदकाम करणं, संपूर्ण येण्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना या सगळ्याचा त्रास होणं किंवा हा जो ट्रॅक आहे तो वॉकिंगचा सुद्धा ट्रॅक आहे, जॉगिंगचा सुद्धा ट्रॅक आहे, त्यांना सुद्धा या सगळ्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे मुळात अशा पद्धतीने खोदकाम करण्याच्या पूर्वीच जेव्हा आपण म्हणतो की पाणी पुरवठ्याच्या लाईन असतील, इतर काही लाईन असतील, हे सगळं काम जे आहे ते पावसाळ्याच्या आधी होणं गरजेचं असतं. मग अशा पद्धतीने अचानकपणे रस्ता खोदण्याचं मुळात परमिशन का दिली गेली आहे आणि हा जो काही खोदलेला रस्ता आहे तो पुन्हा पूर्ववत होण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असे अनेक प्रश्न सध्या या सगळ्यात उपस्थित झालेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर कुणीही जर पैसे भरले थोडेसे तर आपण सहजच रस्ता खोदण्याची परमिशन त्यांना देणार आहोत का, हा सुद्धा प्रश्न सध्या पुणे महानगरपालिकेला स्थानिक नागरिक विचारताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.